नमस्कार, मी डॉक्टर रुजुता वाघ। आज मी तुमच्याशी पाणी कसं प्यावं ह्याबद्दल बोलणार आहे। बघा, पाणी हे जीवन आहे, म्हणून आपल्या आयुर्वेदामध्ये पाणी कसं प्यावं ह्याचे 2 नियम लिहून ठेवलेले आहेत। त्यातला पहिला नियम म्हणजे पाणी घटाघटा नाही तर घोट घोट प्यावे। जेव्हा आपण पाणी घोट घोट पितो तेव्हा आपल्या तोंडातली लाळ म्हणजे सलायवा त्यात मिक्स होते आणि पाणी पचायला मदत होते। दुसरा नियम म्हणजे पाणी बसून प्यावे। बघा, बसणं ही जी अवस्था आहे ही शरीराची स्थिर अवस्था आहे। त्यावेळी जेव्हा पाणी आपण पितो ते पाणी आपण हळूवारपणे घेतो आणि ते पाणी अन्ननलिकेतून जठरामध्ये म्हणजे स्टमकमध्ये आपल्या हळूवारपणे योग्य त्या वेगाने येते आणि त्यामुळे काय होतं, आपला जो जठराग्नी आहे म्हणजेच डायजेस्टिव्ह फायर हा स्थिर राहतो। जेव्हा आपण उभं राहून पाणी पितो तेव्हा हे पाणी जोरात खाली येतं आणि आपले जे स्फिंक्टर मसल्स आहेत, जे युरिन कंट्रोल करणारे आहेत, जे लघवी कंट्रोलवरती ठेवतात, ते स्फिंक्टर मसल्स, युरेथ्रल स्फिंक्टर मसल्स हे कालांतराने वीक होतात। आणि हे आपल्याला कधी कळतं, आपल्या वृद्धावस्था जेव्हा येते अगदी 65-70 नंतर हे आपलं लघवीवरचा कंट्रोल कमी होतो। म्हणजे लघवीवरचा कंट्रोल जेव्हा कमी होतो, जेव्हा स्फिंक्टर मसल्स वीक होतात, त्याचं मुख्य कारण रूट कॉज काय आहे, आपण उभं राहून पाणी पिणं। म्हणून एक लक्षात ठेवा, रोज एक चांगली सवय तुमच्या अंगवळणी आणा। अगदी आजपासूनच बसून घोट घोटभर पाणी प्यायला सुरुवात करा आणि निरोगी राहा। धन्यवाद।